बघा टाइप क्रमांक 5 बघायचा। टाइप क्रमांक 5 मधलं पहिलं गणित बघा। ए एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतोय, बी तेच काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतोय। दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, दोघांनी पण सुरुवात केली आहे। कामाला सुरुवात करताना दोघांनी पण केली, एकट्याने केलेली नाही, म्हणजे काम करताना दोघं पण काम करतात त्या ठिकाणी। परंतु 4 दिवस दोघांनी कामाला सुरुवात केली आणि 4 दिवसानंतर काय झालं, काम सोडून निघून गेला। तर शेष काम जे काय राहिलं असेल, कारण 4 दिवसानंतर एक काम सोडून गेला, याचा अर्थ पहिले 4 दिवस काम कुणी केलं, ए आणि बी ने केलं। कुणी केलं, ए आणि बी ने केलं। तर ते शेष काम बी हा किती दिवसात पूर्ण करेल, कारण ए सोडून गेलं, राहिलेलं काम कोणाला करावं लागेल, बी लाच करावं लागेल। तर काय करायचं बघा, ए आहे, दुसरा कोण आपला बी आहे। ए काय करतोय, काम किती दिवसात पूर्ण करतोय, 10 दिवसामध्ये पूर्ण करतोय। तेच काम आहे बी किती दिवसात पूर्ण करतोय, 15 दिवसामध्ये पूर्ण करतोय। पण नेमकं किती काम करतात ते काढून घ्या। अगोदर एकूण काम काढा। एकूण काम काढणे म्हणजे दोघाचा काय काढायचा, लसावी। काय काढायचा, लसावी। मग 15 ला 10 भाग जातो का, नाही। मोठी संख्या घ्यायची, 10 भाग जातो का बघायचं नाही। मग 15 ची पट घ्या, 15 दोन्ही 30, 10 ने 30 ला भाग जातो का, जातो। याचा अर्थ आपलं एकूण काम किती आलं, 30 आलं। किती आलं, 30। म्हणजे आपलं एकूण काम ठरले। आता काय घासायची, भांडी, 30 भांडी घासायचे। आता ए काय करतोय, 30 भांडी घासण्यासाठी दिवस किती घेतोय, 10। तर एका दिवसाला किती भांडी घासेल, 3 भांडी। किती भांडी, 3। बी काय करतोय, 30 भांडी घासण्यासाठी 15 दिवस घेतोय, तर एका दिवसाला भांडी किती घासेल, 2 भांडी घासेल। किती घासेल, 2। मग काय झालं माहिती का, दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली वैभव। दोघांनी केली म्हणजे कुणी कुणी केली, ए आधी कुणी केली, बी न केली। ए आणि बी न कामाला सुरुवात केली आणि परंतु 4 दिवसानंतर एक काम सोडून गेला, म्हणजे 4 दिवस काम कुणी केलं, ए आणि बी न केलं। कुणी केलं, ए आणि बी न केलं। किती दिवस काम केलं, 4 दिवस। किती दिवस, 4 दिवस। 4 दिवस काम केलं, पण ते एका दिवसाला काम किती करतात, 3 आणि 2 किती आले, 5। एका दिवसाला दोघं मिळून, कारण दोघांनी 4 दिवस एकत्र काम केलंय, मग 3 आणि 2 किती केलं, 5। एका दिवसाला 5 काम केलं, तर 4 दिवसाला दोघांनी किती काम केलं, तर 5 न गुणा इथं 4 पंचे किती आलं, 20। एकूण भांड्यापैकी 20 भांडी कुणी घासली, ए आणि बी न। किती दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये। किती दिवसामध्ये, 4। मग आता राहिलेलं जे काम आहे ना, शेष काम, ते शेष काम जे आहे, ते शेष काम म्हणजे शिल्लक काम म्हणा त्याला, ते शेष काम कोण करणार आहे, बी करणार आहे। कोण करणार आहे, बी। मग शेष काम काढा। एकूण काम किती आपलं, 30, काम किती झालंय, 20, राहिलं किती, 10। आता हे 10 काम कोण करणार, तर बी करणार। कोण करणार, बी। मग बी ला हे 10 भांडी घासण्यासाठी किती दिवस लागतील, मग बी चे दिवस काढण्यासाठी माहित आहे तुम्हाला काय करायचं असतं, बी चे दिवस काढण्यासाठी एकूण काम जे राहिले ते वरती लिहायचं। एकूण काम किती आपलं, 10, बी चं 10 राहिले ना, म्हणजे 10 काम कोण करणार आहे, बी। मग वर लिहायचं 10 आणि बी चा एका दिवसाचा स्पीड, बी चा एका दिवसाचा स्पीड किती आहे, 2। बे 1 बे पंचे 10, म्हणजे बी शेष काम जे आहे तो किती दिवसात पूर्ण करेल, 5 दिवसात। पर्याय क्रमांक 2 लिहा। बघा प्रश्न क्रमांक 2 बघा। ए काय करतोय, एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय। ए जो आहे एक काम किती दिवसात पूर्ण करतोय, 20 दिवसात पूर्ण करतोय। तेच काम आहे, काम बदलत ना आपण। बी ते काम किती दिवसात पूर्ण करतोय, 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय। पूर्ण करा। दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, परंतु 9 दिवसानंतर बी काय झालं, काम सोडून निघून गेला, तर शेष काम हे किती दिवसामध्ये पूर्ण करेल। एकूण काम काढा अगोदर। एकूण काम काढणे म्हणजे दोघाचा काय काढणे, लसावी। मोठी संख्या 30 आहे, 30 ला 20 न भाग जात नाही, 30 च्या पटीतली संख्या घ्या, 30 दोन्ही किती आलं, 60। 20 ला 60 ने भाग जातो का, जातो। म्हणजे तुमचं एकूण काम म्हणजे लसावी किती आला, 60। आता प्रत्येकाचं एका दिवसाचं काम काढा। ए चं एका दिवसाचं काम काढण्यासाठी 20 न 60 ला भागा, किती आलं, 3। ए चं एका दिवसाचं काम 3 आलं। बी चं एका दिवसाचं काम काढा, 30 दोन्ही किती आलं, 60। ए चं एका दिवसाचं काम 3, बी चं एका दिवसाचं काम 2 आहे। दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, ए अधिक बी दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, पण काम किती दिवस केलं त्यांनी, 9 दिवसानंतर बी सोडून गेलाय, म्हणजे ए आणि बी न 9 दिवस दोघांनी मिळून काम केलेलं आहे। मग 9 दिवसात काम किती केलं, तर दोघं एका दिवसाला 3 आणि 2 किती, 5। दोघं एका दिवसाला 5 काम करतात, 3 आणि 2 5, तर 9 दिवसाला किती, 9 गुणाकारामध्ये 5 करा, 9 5 किती आलं, 45। म्हणजे दोघांनी 9 दिवसामध्ये किती भांडी घासली, 45। मग आता शिल्लक राहिलेली जी भांडी आहेत ना, शेष काम, ते शेष काम कोण करणार आहे, कारण काम सोडून कोण गेलाय, बी।
मग कोण काम करणार आहे? ए. काम कोण करणार आहे? ए. मग शेष काम काढा. शेष काम कसं काढायचं? एकूण काम तुमचं 60 आहे आणि दोघांनी मिळून काम केले 9 दिवसात किती? 45. राहिलं किती? 15. ही 15 भांडी कोण घासणार आहे? ए चे दिवस काढण्यासाठी वैभव काय करायचं? तर एकूण काम म्हणजे शिल्लक राहिलेलं काम किती आहे? 15. ते वर लिहायचं छेदामध्ये. ए चा स्पीड किती आहे? 3 न भागा 3 1 3 3 5 15 म्हणजे शिल्लक राहिलेलं काम ए हा किती दिवसात पूर्ण करेल? 5 दिवसात. बघा प्रश्न क्रमांक 3 बघा. ए काय करतोय? एक काम 10 दिवसात पूर्ण करतोय. तेच काम आहे बी 15 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एक साथ कामाला सुरुवात केली म्हणजे एकत्र कामाला सुरुवात केली आणि काही दिवसानंतर ए निघून गेला. आता किती दिवसानंतर? मागच्या 2 गणितामध्ये सांगितलं 4 दिवसानंतर 9 दिवसानंतर निघून गेला. पण आता सांगितले काही दिवसानंतर ए निघून गेलेला आहे. मग निघून गेला. जर पूर्ण काम जे आहे जेवढं काम होतं ते काम किती दिवसात पूर्ण झालं? 9 दिवसात संपले. तर ए हा किती दिवसानंतर गेला असा प्रश्न केला. मग काय करा? अगोदर एकूण काम काढा. एकूण काम काढण्यासाठी काय करायचं असतं? ए लिहायचा. ए काम किती दिवसात पूर्ण करतोय? 10 दिवसामध्ये सगळं काम पूर्ण करतोय. तेच काम आहे बी किती दिवसात पूर्ण करतोय? 15 दिवसामध्ये पूर्ण करतोय. एकूण काम काढायचं आहे. अशी संख्या शोधा की दोघांच्या पाड्यामध्ये असली पाहिजे. ती काय आहे तुमची? 30. म्हणजे एकूण काम किती आलं तुमचं? 30 आलं. 30 भांडे घासायचे. ए हा 30 भांडी घासण्यासाठी 10 दिवस घेतोय. बी हा 30 भांडी घासण्यासाठी 15 दिवस घेतोय. तर एका दिवसाला किती भांडी घासेल ती काढा. 10 न 30 ला भागा किती आलं? 3. ए एका दिवसाला 3 भांडी घासेल. 15 दोन्ही किती आलं? 30. बी हा एका दिवसाला किती भांडी घासेल? 2 भांडी घासेल. पण आता काय सांगितलं? एक आकृती काढतो बघा. एक रेष काढतो. समजा हिथून हितपर्यंत तुमचं काम आहे. तुम्ही हिथून कामाला सुरुवात करताय आणि हिथं कामाला काय करताय? तुम्ही एंड करताय. बघा आकृती समजून घ्या. आकृतीवरून बाकीची पण आपल्याला गणित सोडवायचे सगळे. मग हिथून तुम्ही कामाला सुरुवात केली. इथं काम तुमचं संपतंय. इथं स्टार्ट आहे. इथं तुमचं एंड आहे. मग कामाला कुणी सुरुवात केली? दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केलेली आहे. कामाला सुरुवात केली का दोघांनी? हा. चला कामाला सुरुवात केली. कुणी? ए आणि बी ना दोघांनी पण कामाला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर काही दिवस झाले माहीत नाहीत. असं समजा की 1 दिवस झाले आणि 1 दिवसानंतर काय झालं राजा? ए काय झाला? काम सोडून निघून गेला. ए निघून गेला. इथं लिहितो ए निघून गेलेला आहे. काम इथपर्यंत आलं. इथून इथपर्यंत काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे ना. मग तुम्ही इथपर्यंत आला की ए काय झालं? दोघं करत आली काम आणि काय झालं वैभव? ए काय झालं? काम सोडून निघून गेला. मग इथून पुढे जे राहिलेलं काम आहे वैभव हे काम कोण करणार आहे आता? हा कोण करणार? बी करणार. कोण करणार? बी काम करणार. तो इथून पुढचं काम सगळं आता बी करणार कारण एक काम सोडून निघून गेलेला आहे. मग त्यांनी पुढे सांगितलंय जर पूर्ण काम 9 दिवसात संपले म्हणजे काय झालं? हिथून हितपर्यंत जे काम आहे ते काम किती दिवसात संपलं? 9 दिवसात. किती दिवसात? 9 दिवसात संपलं. बरोबर आहे ना. मग विचारले ए किती दिवसानंतर निघून गेला. आता एक लक्षात ठेवा. हिथून कामाला सुरुवात केली. इथपर्यंत काम संपलं. ते किती दिवसात संपलं? 9. मग 9 दिवस कामामध्ये कोण होतं? पूर्ण स्टार्ट पासून एंड पर्यंत कोण होता? हिथून इथपर्यंत बी होता का? होता की दोघांनी कामाला सुरुवात केली ना. हिथून इथपर्यंत ए पण होता आणि कोण होता? बी पण होता. पण हिथून पुढे ए गेला. राहिला कोण? बी. म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत कामामध्ये कोण होता? बी होता. कोण होता? बी. लक्षात आलं का? मग आता इथं लिहितो मी बीच 9 दिवसामध्ये केलेलं काम. कारण बी 9 दिवस होता कामामध्ये. मग बी 9 दिवसात किती काम केलं? तर 9 गुणाकारामध्ये बीचा स्पीड किती रे? 2. एका दिवसाला 2 भांडी घासतोय. मग 9 दिवसाला किती? मग 9 गुणाकारामध्ये किती? 2. 9 दोन्ही किती आलं? 18. हे 18 कुणाचं काम आलं? बीचं. किती दिवसाचं? 9 दिवसाचं. किती दिवसाचं? 9 दिवसाचं. कारण बी ने हिथून हितपर्यंत 9 दिवसामध्ये काम किती केलं? 18. किती पैकी? 30 पैकी. 30 पैकी त्यानं 18 काय केलं? काम केलं. मग शिल्लक काम काढा. अरे मग हे शिल्लक काम कुणी केलं असेल? कारण 9 दिवस संपूर्ण काम संपलं. 9 दिवस हा बी होता. बी ने 18 काम केलं. तर राहिलेलं काम कुणी केलं असणार? ए न. ए चे काम काढा बाळा. मग शिल्लक काम काढा अगोदर. शिल्लक काम करण्यासाठी एकूण काम तुमच्याकडे 30 आहे. 30 वजा बी न काम केलेलं 9 दिवसाचं 18 आले किती? 12.
म्हणजे ए न किती काम केलंय 12 भांडी घासलेली आहेत. मग त्याला किती दिवस लागले 12 भांडी घासण्यासाठी? ए चे दिवस काढण्यासाठी काय करायचं असतं? एकूण काम म्हणजे शिल्लक राहिलेलं काम किती आहे तुमचं 12. ए चा स्पीड किती आहे 3. 3 एके 3 3 चोक 12 म्हणजे त्यानं फक्त किती दिवस काम केलं 4 दिवस. म्हणजे 4 दिवस यानं काम केलं आणि काम सोडून निघून गेला. पर्याय क्रमांक किती आला 4. लिहा. ए बघा प्रश्न क्रमांक 5 बघा. ए एक काम 10 दिवसात करतोय, तेच काम बी 15 दिवसात करतोय, तेच काम सी 30 दिवसात पूर्ण करतोय. तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. 3 दिवसानंतर ए सोडून निघून गेला. 3 दिवसानंतर ए काय झाला सोडून निघून गेला आणि 3 दिवसानंतर पुन्हा बी सोडून निघून गेला. म्हणजे एक सोडून निघून गेल्यानंतर दुसरा सोडून गेलेला आहे. म्हणजे अगोदर ए सोडून गेला आणि ए सोडून गेल्यानंतर 3 दिवसांनी कोण सोडून गेला बी सोडून गेलेला आहे. तर शिल्लक काम सी किती दिवसांमध्ये पूर्ण करेल? काय अवघड नाही, लक्ष द्यायचं. ए आहे आपल्याकडे ती, बी आहे आणि कोण आहे सी. ए किती दिवसात करतोय 10, बी किती दिवसात करतोय 15 दिवसामध्ये, सी किती दिवसात पूर्ण करतोय 30 दिवसामध्ये सेपरेट करतोय. एकूण काम काढून घ्या. एकूण काम काढण्यासाठी काय करायचं लसावी काढायचं. मोठी संख्या बघा तिघापैकी 30 आहे. 10 ला 30 न 15 न 30 ला भाग जातो का जातो. याचा अर्थ आपलं एकूण काम जे आलं ते एकूण काम किती आलं 30 आलं. आपल्याला एकूण भांडी 30 घासायच्यात. प्रत्येकाचं एका दिवसाचा स्पीड काढा. 10 त्रिक 30, 15 दोन्ही 30, 30 एके 30. म्हणजे ए एका दिवसाला 3 भांडी घासेल, बी एका दिवसाला 2 भांडी घासेल आणि सी एका दिवसाला 1 भांडी घासेल. मग काय झालं पुढे सांगितलं की तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. मी आकृती काढतो इथं बघा. हे एकूण काम आहे तुमचं. वैभव हे एकूण काम आहे. इथं सुरुवात करता तुम्ही, इथं एंड होतो तुमच्या कामात. तुम्ही कामाला इथून ती सुरुवात केली. कुणी केली ए अधिक बी अधिक सी. तिघांनी कामाला सुरुवात केली ना. मग इथपर्यंत आले. किती दिवस झाले 3 दिवस झाले आणि 3 दिवसानंतर काय झाला ए सोडून निघून गेला. याचा अर्थ 3 दिवसानंतर एक काम सोडून गेलंय. म्हणजे पहिले 3 दिवस काम कुणी केलं ए अधिक बी अधिक सी. तिघांनी किती दिवस काम केलं 3 दिवस काम केलं. किती दिवस काम केलं 3 दिवस. मग पुन्हा काय सांगितलंय 3 दिवसानंतर पुन्हा 3 दिवसानंतर काय झाला सोडून गेला. कोण गेला बोला. पुन्हा कोण गेला बी गेला ना बी. मग राहिला कोण. आता इथं लिहितो मी ए निघून गेलेला आहे. लक्ष द्या लिहू नका. ए निघून गेलेला आहे. मग आता राहिलं कोण तुमचं इथं बी आणि कोण राहिला सी. मग काय झालं इथून कामाला सुरुवात केली आणि 3 दिवस झाले. किती दिवस झाले 3 दिवस झाले आणि मग बी पण काय झाला निघून गेला. बी पण निघून गेला. मग राहिला कोण सी. मग हे इथून इथपर्यंत जे राहिलेले शेष काम जे आहे ते शेष काम कोण करणार सी करणार. कोण करणार सी. मग आता इकडे काय करायचं पहिले 3 दिवस काम कुणी केलं ए अधिक बी अधिक सी. ह्या तिघांनी 3 दिवसामध्ये किती काम केलं ते काढा. मग तिघांचा स्पीड घ्या. 3 आणि 2 5, 5 आणि किती 6. मग 6 न गुणा 6 किती आलं 18. म्हणजे 30 पैकी 18 भांडी घासली. किती दिवसामध्ये 3 दिवसामध्ये. कुणी ए बी आणि सी न भांडी घासली. मग काय झालं 3 दिवस झाले ए निघून गेला. राहिलं कोण बी आणि सी राहिला. मग बी आणि सी काम करत होते. किती दिवस काम केलं त्यांनी 3च दिवस काम केले. मग बी आणि सी न 3 दिवसामध्ये काम किती केलं. मग 3 गुणाकारामध्ये बी आणि सी चाच फक्त स्पीड घ्यायचा. एचा घ्यायचा नाही. ए निघून गेला. आता बी आणि सी चा स्पीड 2 आणि किती एक किती झाले 3. मग 3 ला 3 न गुणा 3 त्रिक किती आलं 9 आलं. म्हणजे पुढच्या 3 दिवसामध्ये बी आणि सी न किती काम केलं 9 काम केलं. मग दोघांनी काय केलं किती काम केलं ए बी सी ने 3 दिवस काम केलं. तर बी आणि सी न पुन्हा कुणी बी आणि सी न किती दिवस काम केलं 3 दिवस. किती काम केलं 9. टोटल काम किती केलं 6 दिवसामध्ये ते काढा. 18 अधिक 9 किती आलं 27. 27 काम झालेलं आहे. आणि आता काय झालं 3 दिवस झाले. 3 दिवस बी आणि सी न काम केलं आणि बी निघून गेलेला आहे. राहिला कोण सी. मग सी ला आता राहिलेलं सगळं काम पूर्ण करायचं आहे. म्हणजे कुठलं काम शेष काम. कुठलं शेष काम. मग शेष काम काढा. एकूण काम किती आपल्याकडे 30. 30 वजा किती आलं 27. किती राहिलं 3. फक्त भांडी घासायची राहिली 3. मग ही 3 भांडी कोण घासायचं आहे सी न. मग सी ला ती 3 भांडी घासण्यासाठी किती दिवस लागले. सी चे दिवस काढण्यासाठी आपण काय करत असतो राजा हो एकूण काम म्हणजे शिल्लक काम राहिलेलं किती आहे 3.
ते वरती लिहायचं असतं आणि सी चा एका दिवसाचा स्पीड किती आहे 1 इथं लिहायचं. शेवटी उत्तर किती आलं तुमचं 3. म्हणजे शेष काम करण्यासाठी सी ला किती दिवस लागले 3 दिवस. पर्याय क्रमांक किती आला 2. लिहा. बघा प्रश्न क्रमांक 6 बघा. त्याला बघा हलवतो. एक काम 25 दिवसात तर तेच काम बी 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि 4 दिवसानंतर बी सोडून निघून गेला तर ए काम पुढे चालू ठेवतोय. आता बी निघून गेल्यावर पुढे काम कोण चालू ठेवणार आहे ए ठेवणार आहे. म्हणजे शिल्लक काम कोण करणार आहे 4 दिवसानंतर ए करणार आहे. प्रश्न काय केलाय तर पूर्ण काम किती दिवसात होईल. 4 दिवस तर ऑलरेडी काम झालेलं आहे. राहिलेले शिल्लक काम काढायचं किती दिवसात करतो दोघांची ॲडिशन करायची म्हणजे तुमचं संपूर्ण काम तेवढ्या दिवसात पूर्ण होईल. आता काय करूया ए आहे एक काम किती दिवसात पूर्ण करतोय 25. तेच काम बी किती दिवसात पूर्ण करतोय 20 दिवसात. एकूण काम काढा. एकूण काम काढणे म्हणजे दोघांचा लसावी घेणे. मोठी संख्या 25 आहे 25 ला 20 न भाग जातो का नाही. मग 50 घ्या 50 ला 20 न भाग जातो का नाही. मग किती घ्या 75 घ्या जातो का नाही. मग किती घ्या 100 100 ला 25 आणि 20 न भाग जातो. याचा अर्थ एकूण काम किती आलं 100 आलं. मग एका दिवसाचं काम काढायचं. एका दिवसाचं काम काढण्यासाठी 25 चोक 100 20 पाचा 100. लक्ष द्या लिहू नका. एका दिवसाचं काम निघालं. आता सांगितलं 4 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेलाय. याचा अर्थ पहिले 4 दिवस काम कुणी केलं. पहिले 4 दिवस काम कुणी केलं ए आणि बी न केलं. मग काम किती केलं ती काढा. 4 गुणाकारामध्ये दोघांचा एका दिवसाचा स्पीड 4 आणि 5 किती 9. 9 चोक किती आलं 36. म्हणजे 4 दिवसामध्ये दोघांनी 36 भांडी घासलेली आहेत. मग शिल्लक किती राहिली शिल्लक काढा. शेष काम. शेष काम आता शेष काम कोण करणार आहे बी तर निघून गेला. काम करणार कोण ए काम पुढे चालू ठेवतोय. इथं लिहितो ए. शेष काम करण्यासाठी एकूण काम तुमचं 100 आहे आणि दोघांनी 4 दिवसामध्ये काम केलेलं किती आहे 36. 100 मधून 36 गेला राहिला किती 64. मग हे 64 काम शिल्लक काम कोण करणार ए करणार. मग शिल्लक काम ए ला करण्यासाठी किती दिवस लागले ते काढा. मग एकूण काम वरती लिहायचं असतं. मग एकूण काम म्हणजे शिल्लक काम लिहा कारण शिल्लकच राहिले. फक्त शिल्लक आहे तुमचं 64 काम आणि हे कोण करणार आहे ए चा एका दिवसाचा स्पीड किती आहे 4 लिहायचं. 4 एके 4 राहिला किती तुमचा 2 आणि 4 सक्क 24. म्हणजे शिल्लक राहिलेलं जे काम आहे ते ए ला करण्यासाठी किती दिवस लागले 16 दिवस. मग तुम्हाला प्रश्न विचारलाय की बाबा ए ला शिल्लक काम करण्यासाठी किती दिवस लागले असं नाही विचारलंय पूर्ण काम हे किती दिवसात पूर्ण होईल. मग पहिलं काय झालं इथून इथपर्यंत काम कुणी केलं 36 काम कुणी केलं ए आणि बी न. किती दिवस केलं 4 आणि पुढचं राहिलेलं शिल्लक 64 काम कुणी केलं एकट्या ए न केलं. ते किती दिवसात केलं 16 अधिक 4 किती आलं 20. म्हणजे सगळं 100 काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागले 20 दिवस. पर्याय क्रमांक 2 लिहा. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा. ए आणि बी एक काम क्रमशः 8 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु ए ने काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे काम पूर्ण व्हायला लागलंच होतं म्हणजे काम 2 दिवसात संपणारच होतं. तोपर्यंत काय झालं एक काम सोडून काय झालं वैभव निघून गेला. आता मी आकृती काढतो इकडे बघा. अगोदर तुम्ही आकृतीने शिका. एकदा बेसिक तुम्हाला चांगलं क्लिअर झालं की अवघड जाणार नाही. कामाला सुरुवात झाली का नाही मला सांगा. कामाला सुरुवात झाली. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु दोघं काम करत होती वैभव काम करत होती. कोण काम करत होतं ए आणि बी काम करत होतं. पण काय झालं आता काम असं संपणारच होतं. राहिले किती होते फक्त 2 दिवस. किती राहिले होते 2 दिवस राहिले होते. मग काम संपायला इथं काम संपत आहे. काम संपायला 2 दिवस राहिले होते. पण काय झालं ए काय झाला निघून गेला. म्हणजे असं 2 दिवसात काम संपणारच होतं पण तोपर्यंत हे काय झाला पळून गेला किंवा निघून गेला. मग इथं 2 दिवस हे जे आहेत लक्षात ठेवा. हे किती दिवस आहे तुमचे 2 दिवस कारण काम संपायच्या 2 दिवस संपणार होतं त्याच्या अगोदर 2 दिवस लक्षात ठेवा. ए निघून गेलेला आहे म्हणजे इथून इथपर्यंत काम कुणी केलं बी न. कुणी केलं बी न. म्हणजे इथून इथपर्यंत शेवटचे 2 दिवस काम संपायचं होतं ना तोपर्यंत ए निघून गेला. म्हणजे शेवटचे 2 दिवस काम कुणी केलं बी न केलं. कुणी केलं बी न.
आलं का लक्षात तुमच्या? मग तुम्हाला विचारलंय की काम किती दिवसात पूर्ण झालं, हे सगळं काम जे आहे ना ते किती दिवसात पूर्ण झालं. तुमच्या लक्षात आलं हिथून इथपर्यंत काम किती दिवसात पूर्ण झालं, 2 दिवसात पूर्ण झालं. मग हिथून इथपर्यंत काम किती दिवसात पूर्ण झालं ते तुम्हाला काढायचं आहे. मग काय करायचं, ए आहे बी आहे, लिहा. ए एका दिवसात काम, एचं पूर्ण काम किती दिवसात करतोय, 8 दिवसात. बी आहे तेच काम किती दिवसात करतोय, 12 दिवसात पूर्ण करून टाकतो. एकूण काम काढा. एकूण काम म्हणजे किती आलं तुमचं, 24. कारण दोघांच्या पाड्यात पण 24 आहे. एका दिवसाचं काम काढा. 8 3 किती आलं, 24. 12 दोन्ही किती आलं, 24. एचं एका दिवसाचं काम 3 आलं, बीचं किती आलं, 2 आलं. मग काय झालं, बी न काय करा, आता बी न शेवटचे 2 दिवस किती काम केलं ते काढा. इथं लिहितो मी बी. बी न शेवटचे 2 दिवसामध्ये केलेलं काम, 2 दिवसामध्ये काम, 2 गुणाकारामध्ये बी चा एका दिवसाचा स्पीड किती आहे, 2. 2 न गुणा, बे दोन्ही किती आलं, 4. बी न शेवटच्या 2 दिवसामध्ये किती भांडी घासली, 4. 4 काम केलं. मग शिल्लक काम जे आहे ना, शेष काम, ते शेष काम कुणी केलं, अरे शेवटच्या 2 दिवशी 4 काम कुणी केलं, बी न केलं. मग हिकडलं राहिलेलं काम कुणी केलं, ए आणि बी न केलं. मग तिथं लिहायचं ए अधिक बी. मग शेष काम किती, 24 मधले 4 झालेलं काम सोडून द्या, म्हणजे 24 वजा 4 किती आहे, 20. हे 20 काम शेष काम कोण करतंय, ए आणि बी. मग त्या दोघांना किती दिवस लागले, मग ए आणि बी चे दिवस काढण्यासाठी काय करायचं, शेष काम जे आहे ती वरती लिहायचं आणि दोघांचा स्पीड किती आहे, 3 आणि 2 5. 5 1 5 5 20. ए आणि बी ला शिल्लक काम करण्यासाठी किती दिवस लागले, 4 दिवस. किती दिवस, 4. तुम्हाला प्रश्न काय केला, अरे सगळे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले, इथून इथपर्यंत किती दिवस, 4 आणि पुढे इथून किती दिवस, 2. म्हणजे 4 अधिक 2 बरोबर किती आलं, 6. संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले, 6 दिवस. पर्याय क्रमांक 1 लिहा. त्याला हळूच करणं जरा. बघा प्रश्न क्रमांक 8 बघा. ए एक काम 15 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतात. तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केलेली आहे. काही दिवसानंतर ए सोडून गेला, काही दिवस असतील 2 3 4 दिवसानंतर ए सोडून गेला. त्याच्या 4 दिवसानंतर, त्याच्या म्हणजे कोणाच्या, एच्या, ए सोडून गेला की त्याच्या 4 दिवसानंतर बी पण काय झालं, काम सोडून निघून गेला. तर शेष काम सी न 2 दिवसात पूर्ण केलं. शेष काम जे होतं काय असेल ते बी न काय केलं, किती दिवसात पूर्ण केलं, सॉरी सी न किती दिवसात पूर्ण केलं, 2 दिवसात पूर्ण केलं. तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले. मग आता इकडे या, एकूण काम काढूया अगोदर. ए बी आणि सी. ए एकटा काम किती दिवसात करतोय, 15. बी काम किती दिवसात करतोय, एकटा 20. आणि सी तेच काम किती दिवसात करतोय, 30 दिवसात पूर्ण करतोय. एकूण काम काढा. एकूण काम काढणे म्हणजे यांचा लसावी काढणे. मोठी संख्या 30 आहे ना, 20 ला 30 न भाग जातो का, नाहीये. मग 60 घ्या, 60 ला 15 न भाग जातो का, जातो. 20 न जातो का, जातो. याचा अर्थ एकूण काम लसावी किती आला तुमचा, 60. आता एका दिवसाचं काम काढा. एका दिवसाचं काम म्हणजे 15 न 60 ला बघा, 15 चोक किती आलं, 60. 20 3 60, 30 दोन्ही 60. एचं एका दिवसाचं काम 4, बीचं एका दिवसाचं काम 3, सीचं एका दिवसाचं काम 2. आता काय झालं, तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. मी तिघांची पण सुरुवात करतो, इथं लिहितो मी. ए अधिक बी अधिक सी या तिघांनी काय केलं, एकत्र कामाला सुरुवात केली. पण काही दिवसानंतर ए सोडून गेला, काही दिवसानंतर ए सोडून गेलेला आहे. म्हणजे तिघांनी किती दिवस काम केलं आपल्याला माहित आहे का, नाहीये. मग त्याला आपण एक्स म्हणूया. काय म्हणूया, एक्स. एक्स दिवसानंतर काय झालं असेल, ए काम सोडून गेला असेल. मग पुढचं काय झालं, सोडून गेला. त्याच्यानंतर, त्याच्या म्हणजे ए नंतर 4 दिवसानंतर कोण गेला, बी सोडून गेला. म्हणजे ज्यावेळेस ए सोडून गेला, हिथं आलं की कोण सोडून गेला, ए गेला. कोण गेला, ए. मग पुढं काम कोण करत होतं, कारण त्याच्या 4 दिवसानंतर जेव्हा ए सोडून गेलं ना, त्याच्या 4 दिवसानंतर काम कोण करत होतं, बी आणि सी काम करत होते. बी आणि सी न काम किती दिवस केलं, 4 दिवस. किती दिवस केलं, 4. आणि मग काय झालं, 4 दिवस काम केलं की काय झालं, चव्हाण बी काय झालं, काम सोडून निघून गेला. याचा अर्थ बी आणि सी न राजाओ काम किती दिवस केलं, 4 दिवस. मग 4 दिवस काम केलं तर 4 दिवसामध्ये काम किती झालं, 4 गुणाकारामध्ये काय करायचं, बी आणि सी चा स्पीड घ्यायचा. बी आणि सी चा स्पीड किती आहे, 3 आणि 2 किती आलं, 5.
5 चोक किती 20, 20 काम केलं. किती काम केलं 20. मग राहिलेलं जे काम आहे तुमचं, बरोबर आहे ना, ते राहिलेलं काम कुणी केलं, शेष काम सी न केलं. किती दिवसात पूर्ण केलं, 2 दिवसात पूर्ण केलं. सी चे 2 दिवसाचे काम, 2 दिवसात त्यानं काम किती केलं मला सांगा, बोला. मग 2 गुणाकारामध्ये 2 दिवस काम केलं ना त्यानं काहीतरी, मग त्यानं काम किती करतोय, सी एका दिवसाला किती करतोय 2. मग बे दोन्ही किती आलं 4, 4 काम केलं. मग झालं टोटल काम किती 24, बरोबर आहे ना. मग हे 24 काम केलं कुणी, बी सी आणि सी न काम केलं. शिल्लक काम काढा, शेष काम काढा, शेष काम, शेष काम, शेष काम. टोटल काम किती आपल्याकडे 60, 60 मधून 20 अधिक 4 किती आला 24, 24 वजा करा 60 मधून 24 गेला, राहिला किती 36. मग हे 36 काम कुणी केलं, ए बी आणि सी न केलं. चला एबीसीचं काढा, कुठं आहे एबीसीचं, एका दिवसात स्पीड घ्या. 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती आलं 9, 9 न भाग द्या, 9 एके 9, 9 चोक 36. म्हणजे ए जो आहे तो ए किती दिवसानंतर काम सोडून गेला 4 दिवसानंतर. म्हणजे ए बी आणि सी या तिघांनी मिळून किती दिवस काम केलं 4 दिवस. आणि 4 दिवस काम झालं की ए काय झाला सोडून गेलेला आहे. आता प्रश्न काय केलाय बघा, म्हणजे एबीसी ने 4 दिवस काम केलं, बीसी ने काम किती केलं 4 दिवस, आणि सी ने किती दिवस काम केलं, शेवटी शिल्लक 2च दिवस. मग तुम्हाला प्रश्न केलाय संपूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागले. म्हणजे इथून काम सुरुवात झालं इथं संपलं, किती दिवस लागले, तर पहिले लागले 4 दिवस एबीसी ला, पुन्हा बी आणि सी न काम केलं किती दिवस 4 दिवस, आणि शेवटी सी न काम केलं किती दिवस 2 दिवस. 4 आणि 4 किती 8, 8 आणि 2 किती 10. म्हणजे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागले 10 दिवस. पर्याय क्रमांक 2 लिहा. हा 9वं गणित बघा. चला ए एक काम 10 दिवसात, तेच काम बी 12 दिवसात, तेच काम सी 15 दिवसात पूर्ण करतो. तिघांनी कामाला एकत्र सुरुवात केली. एक काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस अगोदर सोडून गेलाय. म्हणजे काम संपायलाच लागलं होतं, पण किती दिवस बाकी होते, फक्त 5 दिवस. काम संपायला 5 दिवस कमी होते, तोपर्यंत ए काय झाला सोडून निघून गेला. एच्या नंतर ए सोडून गेला की एच्या नंतर 2 दिवसांनी कोण गेला, बी सोडून गेला. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले. या इकडं मी तर रेश ए लिहितो, इथं बी लिहितो, इथं सी. हे परीक्षेमध्ये लिहित बसू ना, डायरेक्ट काढा. ए किती दिवसात करतो 10, बी 12 दिवसात, सी किती दिवसात 15. एलसीएम काढा, एलसीएम किती आला 60. एकूण काम 60 आलं. एका एका दिवसाचा स्पीड काढा, 10 सक्क 60, 12 पंचे 60, 15 चोक 60. आता इकडे एकूण काम निघालं, प्रत्येकाचं एका एका दिवसाचं काम निघालं. मग इथून कामाला सुरुवात होती असं समजा. लक्ष द्या बरं का, मी आकृती कशी काढतोय बघा. आणि इथं काम संपणार होतं. काम इथं सुरुवात झाली ना तुमची, इथं कामाला काय झाली सुरुवात, आणि इथं काय झाला कामाचा शेवट झाला. आणि गणित काय सांगितलं, तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली की तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केलेली आहे. पण काय झालं, काम पूर्ण होण्याच्या 5, काम इथं पूर्ण होतंय ना, मग काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस अगोदर, किती दिवस अगोदर 5 दिवस. म्हणजे इथून इथपर्यंत दिवस किती 5 दिवस, किती 5. कोण गेला, ए गेला, ए सोडून गेलेला आहे. मग मला सांगा, ह्या रेषेपर्यंत आला म्हणजे इथं काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस अगोदर ए सोडून गेलाय. याचा अर्थ ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंत काम कोण करतंय, ए बी सी, तिघं पण काम करतात. ए अधिक बी अधिक सी. ओके, हे क्लिअर. मग ए सोडून गेला का, त्याच्या 2 दिवसानंतर कोण गेलाय, बी. म्हणजे 2 दिवस काम कोण करत होतं, बी आणि सी. मग इथं लिहायचं बी अधिक सी. मग इथं 2 दिवस झाले आणि बी गेला, इथं लिहितो बी सोडून गेला. मग पुढचं काम कोणी केलं, सी न केलं. आलं लक्षात तुमच्या. मग सी ने किती दिवस काम केलं, इथून इथपर्यंत काम किती दिवस राहिलं होतं, फक्त 5 दिवस राहिलं होतं. बरोबर आहे ना. इथून इथपर्यंत काम किती दिवस राहिलं होतं 5 दिवस. त्यापैकी 2 दिवसानंतर कोण गेलाय, बी गेलाय. म्हणजे इथून इथपर्यंत काम 2 दिवस कोणी केलं, बी आणि सी न. इथून पुढे राहिलेलं काम कोणी केलं, 5 वजा 2 काय आलं 3. 3 दिवस काम कोणी केलं, सी न केलं.
मग सी न 3 दिवस काम किती केलं, बी आणि सी न 2 दिवस काम किती केलं ती काढा. ह्यांचं काम काढायचं. सी न काम किती केलं, 3 गुणाकारामध्ये सी चा स्पीड किती 4, 4 त्रिक किती 12. आता बी आणि सी न 2 दिवस काम केलं. 2 दिवसामध्ये किती काम केलं, तर 2 गुणाकारामध्ये बी आणि सी 5 आणि 4 किती आले 9, 9 न गुणा 9 दोन्ही किती आले 18. मग 2 दिवस आणि 3 दिवस म्हणजे 5 दिवस एकूण काम किती झालं, 18 अधिक 12 किती आलं 30 आलं. किती आलं 30. म्हणजे इथून इथपर्यंत 2 दिवस, इथून इथपर्यंत 3 दिवस, असं टोटल काम किती झालं 30 झालं. मग शिल्लक राहिलेलं काम कोणी केलं असेल वैभव, ए बी आणि सी न केलं असेल. शिल्लक काम काढा, शेष काम काढा. शेष काम बरोबर टोटल काम आपल्याकडे 60 आहे, 60 वजा 30 राहिले 30. हे 30 काम कुणी केलं, ए बी सी न. ए बी सी चा स्पीड घ्या, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि भाग द्या, 15 1 15, 15 दोन्ही किती आलं 30. म्हणजे ए बी सी न किती दिवस काम केलं, 2 दिवस. म्हणजे 2 दिवस काम केल्यानंतर एक काम सोडून निघून गेलेला आहे. पण आपल्याला प्रश्न काय केलाय, तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले, संपूर्ण म्हणजे हिथून हितपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी दिवस किती लागले, हिथून हितपर्यंत दिवस किती लागले 2, हिथून इथपर्यंत दिवस किती लागले 2, आणि हिथून इथपर्यंत किती लागले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. सगळं काम पूर्ण करण्यासाठी दिवस किती लागले 7. पर्याय क्रमांक 1 लिहा.